तुमच्या घरात देखील जमीन आहे का? जमीन वाटपावरनं काही वादविवाद सुरू आहे का? भावा बहिणींमध्ये वादविवाद, नंतर कोर्ट केसेस आणि नंतर संबंध खराब. तुम्हाला देखील जर कायदा माहिती असता तर जमीन वाटपावरून आज ही वादविवादाची वेळ आली नसती. तुम्हाला सांगणार आहे जमीन वाटपासंदर्भातले कायदे, प्रक्रिया आणि महत्त्वाचे टप्पे, तसेच तुमचा हक्क व अधिकार. मी आहे ॲडव्होकेट मनोज आणि तुम्ही पाहतात ॲडव्होकेट मनोज लीगल अँड सोशल व्हॉईस, जिथे आपण कायदा समजून घेतो सोप्या आणि प्रॅक्टिकल भाषेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की शेवटी मी अशी चूक सांगणार आहे 99% लोक ती चूक जमीन वाटपासंदर्भात नेहमी करतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच मालमत्तेचे वेगवेगळ्या लोकांमध्ये भाग करणे, विभाजित करणे म्हणजेच जमीन वाटप करणे होय. याचं उदाहरण जर घ्यायचं झालंच तर एखाद्या मालकाला किंवा एखाद्या मुलांच्या वडिलांना जर 6 एकर जमीन असेल व जर मुले 3 असतील तर प्रत्येकी 2-2 एकर जमीन ही वाटप करणे म्हणजेच जमिनीचे वाटप करणे होय, त्याचा हिस्सा करणे होय. भारतामध्ये जमीन वाटप करायचे झाल्यास प्रामुख्याने 3 कायद्याचा विचार केला जातो. त्यामध्ये हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 ज्याच्यात वारसांबद्दलचा विचार केलेला आहे, त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे हस्तांतरण कसे करावे या संदर्भात काही मूलभूत बाबींचा उहापोह केलेला आहे. तसेच सिव्हिल प्रोसिजर कोड, जे काही दिवाणी दावे चालवले जातात ते सिव्हिल प्रोसिजर कोड अन्वये चालवले जातात. यानंतर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाल्यास कोणाचा किती हक्क आहे. यापूर्वीचा जर विचार आपण केलास तर पूर्वी मुलींना दुय्यम स्थान प्रॉपर्टी वाटपामध्ये होते. त्यांना कायदेशीर हक्क प्रॉपर्टीमध्ये सांगता येत नव्हता. परंतु 2005च्या अमेंडमेंटनुसार मुलींना देखील आता समसमान हक्क या ठिकाणी मुलांप्रमाणे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळे पूर्वीचा गैरसमज आपण सोडून दिला पाहिजे. मुलाला जितका हक्क प्रॉपर्टीमध्ये आहे तितकाच हक्क मुलींना देखील आहे. आणि लक्षात ठेवा, जर प्रॉपर्टी ही हिंदू कुटुंब पद्धतीतील असेल तर हिंदू सक्सेशन ॲक्ट हा प्रॉपर्टी वाटप करताना त्याला लागू होतो. यानंतर महत्त्वाचा भाग सांगायचा झाल्यास कोपार्सनर म्हणजे काय, तर वारसा हक्क म्हणजेच कोपार्सनर होय. पूर्वी वारसा हक्क कुटुंबात मुलांना प्राप्त होत होता, परंतु 2005च्या अमेंडमेंटनुसार कोपार्सनर म्हणून आता मुली देखील समजण्यात येत आहे. त्याच्यामुळे मुलींना देखील आता कोपार्सनर म्हणण्यात येतं व समजण्यात येतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पत्नीचा किती हक्क आहे. पत्नीचा देखील पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा व हक्क असतो, परंतु पतीच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षरित्या तो हक्क अंमलबजावणीसाठी म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्वात येतो. आता जर आपण प्रत्यक्ष कोर्ट वाटपाचा विचार केला तर कोर्ट वाटप हे 2 पद्धतीने होत असते. एक तर म्युच्युअल पार्टिशनद्वारे किंवा कॉन्टेस्टेड जर असेल तर कोर्ट प्रक्रियेद्वारे वाटप होत असते. त्यासाठी सर्वप्रथम आपण म्युच्युअल पार्टिशनबद्दल समजून घेऊया. म्युच्युअल पार्टिशनमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये एक वाक्यता असते, जसं की भाऊ बहीण असेल, मुले असतील, पत्नी असेल किंवा जे कोणी इतर वारस असेल, यांच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग होते की चला बाबा आपल्याला सदर एक उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर 5 एकर जमीन आहे, तर आपण 5 सदस्य आहोत तर प्रत्येकी 1-1 एकर आपण वाटून घेऊ. अशा प्रकारे म्युच्युअल अंडरस्टँडिंगद्वारे जे पार्टिशन होते त्यालाच आपण म्युच्युअल पार्टिशन असं देखील म्हटलं जातं. म्युच्युअल पार्टिशनमध्ये काही गोष्टी आपण समजून घेण्यासारख्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पार्टिशन डीड तयार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कुटुंबातील सदस्यांमध्ये बैठक होते व एक मिलाफ होतो त्यावेळेस आपण पार्टिशन डीड करून घेणं गरजेचं आहे, कारण की त्या पार्टिशन डीडच्या आधारावर भविष्यात आपण तहसीलदार साहेब असतील किंवा कोर्टाद्वारे असेल सदर पार्टिशन आपण एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. पार्टिशन जर आपली म्युच्युअल असेल तर निश्चितच आपला खर्च आणि वेळ दोन्हीही कमी प्रमाणात आपल्याला लागतात. म्युच्युअल पार्टिशनचे जसे फायदे आहेत तसे काही प्रमाणात तोटे देखील आहेत, कारण की म्युच्युअल पार्टिशनमध्ये 2 पक्ष असतील, 3 पक्ष असतील, सर्वांना मिळून तो निर्णय घ्यायचा आहे आणि परस्पर संमती आणि सहमती होईलच असे सांगता येत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपलं म्युच्युअल पार्टिशनची सहमती होईल, पार्टिशन डीड बनवायला आपण विसरले नाही पाहिजे. त्या आधारावरच भविष्यात आपण
त्याचं एक्झिक्युशन कोर्ट असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याद्वारे करून घेऊ इच्छितो. जर आपण या ठिकाणी कोर्ट पार्टिशनबद्दल सांगायचं झालंच तर कुठल्याही एका व्यक्तीला, जी कोणी ॲग्रीव्ड पार्टी आहे की ज्याला वाटतं आहे की मला प्रॉपर शेअर मिळत नाही आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये, ती व्यक्ती कोर्टात वाटपाचा दावा करू शकते. एकदा की दावा दाखल केल्यानंतर समोरची जी कोणी व्यक्ती आहे, पार्टीज आहे, त्यांना नोटिसा निघतात. त्यानंतर ती व्यक्ती दाव्यात हजर होऊन त्यांचे म्हणणे सादर करते व भविष्यात जाब व त्यावरचा युक्तिवाद होऊन कोर्ट त्याविषयी अंतिम निकाल देते. त्याच्यामुळे म्युच्युअल पार्टिशन ही थोडीशी कमी खर्चिक व लवकर होणारी प्रक्रिया आहे व कोर्टाद्वारे जर आपण विनंती केल्यास किंवा कोर्टात जर न्याय व दाद मागितल्यास त्यास थोडा विलंब होऊ शकतो. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की 99% लोक ही चूक करतात, तर ती चूक मी तुम्हाला आता सांगणार आहे. बरेचसे लोक जागा वाटपासाठी बैठका घेतात, परंतु पार्टिशन डीड जे काय आहे, ज्याबद्दल त्यांची सहमती झाली ते डीड ते तयार करत नाहीत. त्याच्यामुळे एकदा बैठक झाल्यानंतर व ठराविक कालावधी त्याच्यात गेल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी बदलण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पार्टिशन डीड करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक सर्व क्षेत्र जे काही मालमत्ता आहे ते त्यात इन्क्लूड करत नाही. त्यामुळे असं होतं की समसमान वाटप होण्यास देखील बाधा येते व पार्टीज त्यानंतर ॲग्री होत नाही. त्याच्यामुळे सर्व पार्टीज व सर्व वारस तसेच सर्व मालमत्ता त्या वाटपामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. सर्व कागदपत्र पडताळणी करणं देखील त्याच प्रमाणात गरजेचं आहे, कारण की बऱ्याच वेळा काही प्रॉपर्टीजचे हस्तांतरण देखील झालेले होऊ शकते. त्यासाठी आपण रिसेंटचे नवीन असलेले 7/12 उतारे काढणे व ते तपासणे तेवढेच गरजेचे आहे. जर तुम्हाला देखील फ्युचर सेफ करायचा असेल तर निश्चितच तुम्ही कायदेशीरपणे वकिलांचा सल्ला घ्या. तुमचं जे काही पार्टिशन डीड होतं आहे ते रजिस्टर डीड करावं. तसेच प्रॉपर्टीचे वाटप करताना ते तहसीलदार किंवा कोर्ट यांच्याकडूनच केलं जावं. तसेच तुमचे जे कोणते 7/12 उतारे आहे ते तुम्ही अपडेट ठेवणं व वेळोवेळी तपासणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून उतार्यावर काही फेरबदल झाला आहे का किंवा प्रॉपर्टीचे काही हस्तांतरण झाले का हे तुम्हाला निश्चित लक्षात येईल. तर मित्रांनो, जमीन वाटप म्हणजे केवळ फॅमिली मॅटर नसून ती एक लीगल कायदेशीर प्रक्रिया आहे. जर आपण जमीन वाटपासंदर्भातला कायदा समजून घेतला तर निश्चितच वादविवादही आपल्याला टाळता येतील व आपल्याला खर्च देखील टाळता येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, फॉरवर्ड करा, तसेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा ॲडव्होकेट मनोज लीगल अँड सोशल व्हॉईस. जय हिंद.